सर एक आर यू रेडी? पुन्हा एकदा मी घेऊन जातोय. प्रीती आपली उभा आहे आणि ती तुम्हाला प्रश्न विचारते. आपण त्याचं इथं उत्तर एक वजा चार. हा एक त्याचं मिनिट एक उत्तर मिनिट परत एकदा चेक करू आपण. आपण इथं आलो एक्स होतो. वजा सर x - 4 एक्स हा वजा चार पुन्हा एकदा जे उशिरा जॉईन झाले त्यांच्यासाठी मी प्रश्न घेऊन येत आहे. नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मसदपूर NMMS 2025. आज आपण पाहणार आहोत डे 3 शाब्दिक उदाहरणे. यामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. ही म्हणते माझं वय X वर्ष आहे. माझ्या आईचे वय माझ्या वयाच्या 3 पट आहे. तर माझ्या आईचे वय किती असेल? तुम्ही उत्तर दिलेलं आहे 3x. 3x वर्ष. आणि पुन्हा काय म्हणते बघा. पुन्हा म्हणते माझं वय X वर्ष आहे. माझ्या बहिणीचे वय माझ्या वयापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. x - 4 एक्स x - 4. x - 4. व्हेरी गुड. कंसामध्ये असं मांडणी करायला शिका. आता परत काय म्हणते. प्रीती म्हणते माझं वय X वर्ष आहे. माझ्या बाबांचे वय माझ्या वयापेक्षा 32 वर्षांनी जास्त आहे. 32x. एक अधिक 32x. बघा प्रत्येकाने ट्राय करा. सर 32x. 32x. ओके. एक अधिक जरा बोलत राहा बोलत राहा. 32x. बर 32x. अजून सर एक सात 32x. एक अधिक 32. काही म्हणतात X अधिक 32, काही म्हणतात 32x. बघा समजा माझं वय जर 5 वर्ष असेल. आता उदाहरणार्थ म्हणतो आम्ही. माझं वय जर 5 वर्ष असेल तर माझ्या बाबांचे वय माझ्या वयापेक्षा 32 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे मग माझ्या बाबांचं वय किती असेल? 37 वर्ष. 37. मग काय केलं तुम्ही? माझ्या वयामध्ये बेरीज. कोणाचं वय मिळालं? तुमच्या वडिलांचं बाबांचं. आणि 32x म्हणल्यावर काय झालं? माझ्या वयाच्या किती पट झालं? 32x येईल का X अधिक 32 येईल? एक अधिक एक अधिक येस X अधिक 32. बघा नीट विचार करा. 32x म्हणलं की माझ्या वयाच्या 32 पट आलं. बरोबर आहे का नाही? हो. हा चला पुढे. ही म्हणती माझं वय X वर्ष आहे. माझ्या आजीचे वय माझ्या वयाच्या चौपटीपेक्षा 10 वर्ष जास्त आहे. कोणाचं? माझ्या आजीचं वय. चला आजीबाई. अयो. सर हा अधिक 10 जॉईन नाही का केलं? केलेले सगळ्याला जॉईन केलेलं आहे. तिचा फोन उलटा. चला माझे वय X वर्ष आहे आणि ती म्हणती माझ्या आजीचे वय माझ्या वयाच्या चौपटीपेक्षा बी 10 वर्षांनी जास्त आहे. तर आजीचं वय किती? आजीबाई तुम्ही सांगू नका आत्ताच. आजीबाई तुम्ही सांगू नका. आमच्या मुली सांगतायत, आमची मुलं सांगतायत. आणि जर नाही त्यांनी सांगितलं तर आजीबाई तुम्ही कमरेवरचा हात काढायचा आणि यांना 2-2 फटके मारायचे. बघा माझं वय X वर्ष आहे. माझ्या आजीचे वय माझ्या वयाच्या चौपटीपेक्षा बी 10 वर्षांनी जास्त आहे. तर आजीचे वय सांगा. कमान. 4x अधिक 10. 4x अधिक 10. बघा माझं वय जर X असेल तर माझ्या वयाची चौपट किती होईल? 4x. 4x. येस व्हेरी गुड. व्हेरी गुड. कोणी सांगितलं 4x अधिक 10? कार्य विष्णू. बर कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन. चला आता ती काय म्हणते. माझं वय X वर्ष आहे. माझ्या मैत्रिणीचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे. माझ्या मैत्रीण कुठे आहे? मैत्रीण बोलव की. हा आले आले आले. माझ्या मैत्रिणीचं वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्ष जास्त आहे. तर मैत्रिणीचं वय किती? x छेद 2 अधिक 5.
बघा, माझं वय एक्स, माझ्या मैत्रिणीचं वय माझ्या वयाच्या निम्म, माझ्या वयाच्या 1/2. येस, बरोबर सांगितलंय. बघा, पट म्हणलं की कसं येतं, माझं वय एक्स, त्याचं निम्म किती होईल? 1/2 होईल. एक्स गुणिले 1/2 आणि अधिक 5. बरोबर उत्तर दिले. वा, व्हेरी गुड. गुड. आता कोण कोण आहेत आणि काय दिलेलं आहे, जरा बारकाईने अभ्यास करा आणि वाचा. हा, आर्या वाच. गणित दिसतंय का? हो. हा, वाचा. जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. दोघांचे मिळून वजन 63 किलोग्रॅम आहे. तर जोसेफचे वजन किती? हा, आता मात्र दोघ जण आहेत. एक जोसेफ आहे मोठा आणि त्याचा लहान भाऊ, तो त्याच्याकडे पाहतोय. दिसतंय का? हो. दोघांच्या मिळून वजनांचं बेरीज आहे 63 किलोग्रॅम. तर जोसेफचं वजन किती? आता आपल्याला अशा वेळेस काय करावं लागेल माहिती का? आपल्याला एक्स चलाचा वापर करावा लागेल. मग जोसेफचे वजन कसं आहे? त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. बघा, जोसेफचं वजन कसं आहे? जोसेफचे वजन कसं आहे? त्याच्या लहान भावाच्या लहान वजनाच्या दुप्पट आहे. मग मला सांगा, एक्स चल कोणाबद्दल मानावं लागेल आपल्याला? एक्स किलोग्रॅम वजन कोणाचं घ्यावं लागेल आपल्याला? बरोबर, लहान भावाचं वजन किती घ्यावं लागेल? एक्स किलोग्रॅम एक्स. घ्यावं लागेल. मग लहान भावाचं जर एक्स किलोग्रॅम असेल, तर जोसेफचं वजन किती असेल सांगा बरं? त्याच्यापेक्षा दुप्पट. हा, त्याच्यापेक्षा दुप्पट. म्हणजे आता लहान भावाचं जर एक्स किलो असेल, तर जोसेफचं त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे किती असेल? 2x. हा, 2x. 2x असणार आहे. बघा, लहान भाऊ त्याच्याकडे गेला, तो म्हणतो तूच सांग आता माझं वजन किती आहे. समजा लहान भावाचे वजन एक्स किलोग्रॅम मानलं, तर जोसेफ म्हणतो अरे किती येडा आहेस, माझं वजन तुझ्यापेक्षा दुप्पट आहे. मग तो म्हणतो माझं वजन 2x किलोग्रॅम आहे. आलं का लक्षात? हो. हा, आता दोघांची वजनांची बेरीज किती आहे? 63. 63. चला, वही पेन हातामध्ये घ्या, त्याच्यात मिळवा जोसेफचे वजन अधिक त्याच्या लहान भावाचे वजन बरोबर 63. आणि चला फटाक दिशेने किंमत काढा. समजलं गणित? 42 वर्ष. 42. 42. कोणाचं? देवराज जाधव. नाही ना, देवराज 42 किलो कोणाचं वजन आलं? जोसेफचं जोसेफ. आलं की लहान भावाचं आलं? जोसेफ. जोसेफचे. आणि लहान भावाचे? 21 वर्ष. 21. 21 किलो. 20 चला, किलोग्रॅम. जोसेफ बेटा आणि तुझा लहान भाऊ दोघे जण एकत्र या ना, आम्हाला वजन किती आहे सांगा. हा, जोसेफ म्हणतो माझं 2x किलोग्रॅम आहे आणि लहान भाऊ म्हणतो माझं एक्स आहे आणि आमच्या दोघांची मिळून आहे 63 किलो आणि आम्हाला इक्वेशन दाखवा. आता दोघेही म्हणतात 2x अधिक x बरोबर 63. मग 2x अधिक x बरोबर झाले 3x. 3x बरोबर 63. 3 गुणिले आहेत, ते 63 ला भागिले होतील. आणि आता 3 ने भाग दिला, 3 एक 3, 3 दुने 6, 3 एक 3, एक्स ची किंमत 21 झाली. येस, म्हणजे एक्स हे कोणाबद्दल चल मानलं होतं सांगा? लहान भावाबद्दल. एक्स हे कोणाबद्दल चल मानला पण? लहान भावाचं. लहान भावाचे 21 झाले. पण प्रश्नात काय विचारले? जोसेफचे वजन किती? मग जोसेफ म्हणतो तुझ्यापेक्षा माझं दुप्पट आहे. याचा अर्थ 2x बरोबर 2 गुणिले एक्स ची किंमत आलेली आहे 21 आणि 21 दुने 42. कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान उत्तर दिलं आहे. व्हेरी गुड. आणि आता प्रत्यक्ष आपण पाहणार आहोत आणखी एक गणित, आणि जे गणित मी तुम्हाला आता दाखवणार आहे. समजलं का सगळं गणित पूर्ण पहिल्यापासून? हो. बघा, मी परत दाखवतो. परत एकदा बघा.
जोसेफ आणि बघा एक चल आपल्याला मानता आले पाहिजे गणितामध्ये. कसे मानायचे परत एकदा बघूयात आपण. हा जोसेफ आहे आणि हा त्याचा लहान भाऊ आहे. आणि आपल्याला विचारले लहान भावाचे वय एक्स मानू. आणि मग जोसेफचं वजन त्याच्या दुप्पट आहे म्हणजे 2x किलोग्रॅम झालं. आणि दोघांच्या वजनांची बेरीज ही आहे 63 किलोग्रॅम. म्हणून 2x अधिक x बरोबर 63. आणि 2x अधिक x म्हणजे 3x झाले. 3 गुणिले आहेत भागिले होतील आपण पाहिलेला आहे. आणि आपल्याला भाग दिला तर तो 21 आलेला आहे. आणि एक्स ही किंमत आलेली आहे पण एक्स हे लहान भावाचं वय आले आपलं वजन आले. विचारले आपल्याला जोसेफचं म्हणून 2x हे त्याच्यात किंमत टाकली आपण. जोसेफचं वजन 2x आहे म्हणजे 2 गुणिले x ची किंमत 21 बरोबर 42 किलोग्रॅम. आणि आता पाहूयात प्रत्यक्ष वेगळे गणित. आर यू रेडी? यस. 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 ओके गुड. आता मी तुम्हाला गणित दाखवतो. ओके आता डायरेक्ट गणित घेऊन जातो. हा कोणतं गणित पाहायचं? पहिलं. बर पहिलं पाहू. आपण नाही सुटलं तरी चालेल पण तुम्हाला मांडणी करता येते का बघू आपण. आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. बघा आता फक्त काय करा तुम्ही चलाचा वापर करा बरं. कोणाबद्दल चल मानते मला पाहिजे. आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर 4:9 होईल तर मुलाचे वय काढा. मला कुणीही लिहून दाखवा किंवा वाचून दाखवा की आम्ही चल हे असं मानलेलं आहे. आईचं वय इतकं आहे आणि मुलाचं वय इतकं आहे. पहिली गोष्ट आपल्याला मांडता आली पाहिजे. चला चल मानायला शिका. तुम्हाला एक्स चलाचा वापर करता आला पाहिजे. सांगा बरं आता कोणाचं वय आपल्याला अगोदर मानावं लागेल. समजा गणित नका सुटू तुम्ही. गणित नाही सुटलं तरी चालेल पण तुम्हाला स्टार्ट करता आली पाहिजे. कोणाचं चल मानायचं समजा. द्या उत्तर पटापट लवकर. मुलाचं मानायचं का आईचं मानायचं? एक्स चलाचा वापर करायचा. हा मुलाचं मानायचं का? मुलाचं. बर मुलाचं वय किती मानू? एक्स. बरोबर एक्स वर्ष. समजा मुलाचे वय एक्स वर्ष मानू. बघा आता एकदम सोपं गणित असतात. मुलाचे वय एक्स वर्ष मानू. मग आता फटाक दिशेने आईचं वय किती असेल बघा बरं पहिल्या वाक्यावरून. एक्स अधिक. आईचं वय कसं काय वाक्यात दिले? एक्स अधिक 25. हा आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. बरोबर सांगितलं तुम्ही. मग खाली म्हणायचं म्हणून आईचे वय कंसात एक्स अधिक 25 मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी मोठी आहे जास्त आहे. झालं. मग आता आपण असं मानलं. आता पुढं बघा काय केलंय पुढचं वाक्य. पुढे त्यांनी सांगितलंय 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे. आता आज मुलाचं वय किती वर्ष आहे? एक्स वर्ष. आणि समजा तुमच्याहून विचार करा आज तुमचं वय आहे 15 वर्ष आणि मी जर असं म्हणलं 8 वर्षानंतर तुमचं वय किती असेल? 15 अधिक 8 किती असेल?
23. 23 वर्ष. हा बरोबर. मग आता 8 वर्षानंतरची वय किती असतील बघू आपण. मग आता इथं म्हणायचं 8 वर्षानंतरची त्या दोघांची वये. 8 वर्षानंतरची वये. 8 वर्षानंतरची त्या दोघांची वये. आता मुलाचं किती असं ना अगोदर. आज तो 1 वर्षाचा आहे. 8 वर्षांनी किती असेल तो. 8 8 एक्स कसं असेल. 8 पट कसं असेल. 8 पट झालं मग ते. X अधिक 8. हा येस. 1 अधिक 8 असेल. पट नाही. 8 हा एक्स ला गुणिले केला की पट झाली. मग पट होईल. दुप्पट तिप्पट 8 पट. 1 अधिक 8 वर्ष. आणि आईचं किती असेल मग आता. आज आई किती वर्षाची आहे. X अधिक हा 1 अधिक 25 आहे. मग 8 वर्षाने आईचं वय किती असेल. X अधिक 33. बघा X अधिक 33. आज आईचं वय आहे 1 अधिक 25 आहे. मुलापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. आणि अधिक 8 केल्यावर काय होईल. एक्स अधिक 33 वर्ष. बघा समजलं का गणित. इथपर्यंत समजलं का. आता पुढे काय दिलं बघा. 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे म्हणजे ह्या वयाचे बरं का. कोणत्या. 1 अधिक 8. मुलाच्या वयाचे 1 अधिक 8. मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर. गुणोत्तराचं चिन्ह असं असतं. आईच्या वयाशी गुणोत्तर 1 अधिक 33. 1 अधिक 33 बरोबर. बरोबर कसं आहे. 4×9 आहे. 4/9चा अर्थ काय झाला. 4×9 आहे. म्हणजेच तुम्हाला आता ही मांडणी करायची. कशी करायची. मी फक्त मांडणी सांगतो. आता इथपर्यंत गणित कळालं का तुम्हाला. मला सांगा आता. आता ही गुणोत्तर म्हणजे पटदर्शक संख्या असते. गुणोत्तर ही पटदर्शक संख्या असते. 1 अधिक 8 छेद 1 अधिक 33 बरोबर 4/9. चला तिरकस गुणाकार करा आणि x ची किंमत काढा. बघा मी आता गणित बऱ्यापैकी तुम्हाला समजून सांगितलं. आता राहिलेलं काम तुम्ही करायचंय. कसं करायचं. वही घ्यायची. 1 अधिक 8 भागिले त्याला छेद करायचा. 1 अधिक 33 बरोबर 4/9. आणि मग तुम्हाला माहितीये कसं सोडवायचं का नाही माहिती. माहिती. हा मग सोडवा. तोपर्यंत मी बोर्ड ओपन करतो. जर तुम्हाला नाही सुटलं. मीटिंग संपल्यानंतर आज परत 15 मिनिटांनी जॉईन व्हायचं त्याच लिंकला. त्याच लिंकला 15 मिनिटांनंतर किंवा 10 मिनिटांनंतर जॉईन नाही होईल. आज होताल. आज काय प्रॉब्लेम येणार नाही. आधी हे गणित सोडवा. आणि तुम्हाला नसल सुटत तर मला बिनधास्त शंका विचारा. गणित सोडवताय का बसलत नसते. नाहीतर मी म्हणायचं सोडवताय तुम्ही बसायचे नसते माझ्याकडे त्या स्क्रीनकडे बघत. हा ट्राय करताय ना. ओके ओके गुड गुड. कोण कोण जॉईन झाले एकदा बघूयात. अरे बापरे. तनिष्का आहे. जगडे प्रथमेश आहे. सानिका आहे. नरसाळे आहे. कृष्ण आहे. देवराज आहे. सिमरन आहे. सार्थक आहे. गायतड आहे. आर्य आहे. ओके. गणित लिहून दाखवतो मी तुम्हाला. काय दिलंय. मुलाच्या वयाचे म्हणजे असे. मुलाच्या वयाचे 8 वर्षानंतरचे 1 अधिक 8
भागिले 8 वर्षानंतर आईच्या वयाशी x+33 बरोबर गुणोत्तर होते 4:9 म्हणजे 4/9. आणि आता तुम्हाला गुणाकार तिरकस करून x ची किंमत काढायची आहे. आणि मग प्रश्न काय विचारलाय? प्रश्न असा आहे की मुलाचे वय काढा. सुटलं? अरे वा 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 वा. प्रश्न काय बघितला का? कोणाचं विचारलंय वय? मुलाचं वय विचारलंय आपल्याला. तर गणित सुटलं. सुटलं? वा 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 वा. 10 मिनिटानंतर परत जॉईन व्हायचंय 10 मिनिटासाठी. ओके, बघूयात कोणाचं सुटलंय गणित. सांगा. झगडे प्रिया. झगडे प्रिया. आणखी कोणाचं सुटलं? देवराज. देवराज. पुढे देवराज. देवराज म्हणतो गौरी. हा. आणखी? आर्या. ओके, पुढे कृष्णा. पुढे पठाण. समजलं का पठाण? तिरकस नाही गुणाकार सर. नाही समजलं? तिरकस आपण पाहिलं ना, तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार म्हणजे नेहमी डाव्या बाजूचा अंश हा उजव्या बाजूच्या छेदाला गुणिले असतो आणि डाव्या बाजूचा छेद हा नेहमी उजव्या बाजूच्या अंशाला गुणिले असतो. म्हणजेच 9ला गुणिले x+8 असणार आहेत आणि इक्वल टू 4ला गुणिले x+33 असणार आहे. चला, उत्तर कोणाकोणाचे आले सांगा. गौरी. गौरी, उत्तर किती आलं? झगडे प्रिया. झगडे प्रिया. देवराज सांगा. देवराज आपापली उत्तर सांगा. हा. सृष्टी. सृष्टी नरसाळे. पुढे आर्या. आर्या. पुढे सार्थक. हा. सार्थक. सार्थक नरसाळे. ओके. आता सगळ्यांनी बघा, आपल्याकडे आता सध्या जॉईन झालेले आहे शलाखा चव्हाण. हिचं सहर्ष जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जॉईन झाली माहिती का? ती आहे रत्नागिरी मधून. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, तिला आवाज जाऊ द्या. हा. थँक्यू. ओके, चला. हा, आता उत्तर. गौरी, तुझं उत्तर सांग. 12. 12. चला, झगडे प्रिया, तुझं उत्तर सांग. 12 वर्ष. 12. देवराज, तुझं उत्तर सांग.
12. 20 वर्ष. सृष्टी नरसाळे तुझं उत्तर सांग. 12. 12. आर्या तुझं उत्तर सांग. 12. त्यानंतर सार्थक नरसाळे. 12. अरे बापरे, आता जाऊ द्या ना घरी. हा, वाजले की 12. आता सगळ्यांचे 12 वाजणार आहेत. बघूयात आपण. चला सांगा गुणाकार. 9x अधिक 9x अधिक 72. 72. गुड, व्हेरी गुड. पुढं 4x 4x अधिक 4x अधिक अधिक 132. व्हेरी गुड. गुड गुड. आता पुढे तुम्ही काय करणार? पुढची पायरी सांगा, काय करणार? नियम एका काय? बाजूला. हा, नियम काय सांगतो आपला? तिरपद एका बाजूला घेणार. हा, आणि चलपद एका बाजूला. बरोबर आहे का नाही? हो. मग काय मांडू खाली सांगा? 9x 9x वजा 4x. 9x वजा 4x. बरोबर. 4x अधिक होते, उजवीकडून डावीकडे वजा झाले. आणि आता 72 हे स्थिर पद आहे, ते काय होईल? वजा होईल. 9x मधून 4x गेले, 5x. 5x राहिले. 132 मधून 72 गेले, 60. राहिले. आणि आता 5 गुणिले आहेत, ते डावीकडून उजवीकडं 60 ला बी काय होतील? भागिले. 5 एक 5, 5 एक 5, खाली राहिला 1, 5 दुने 10. आणि तुमचं सगळ्यांचे 12 उत्तर बरोबर आलेले आहेत. अभिनंदन, खूप खूप. बघा, पहिल्याच लेखी गणितामध्ये तुम्ही भरघोष असं यश मिळवलं आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचं लेखी गणित सुद्धा चांगले तयार होणार आहेत. असे तर गणित पाहिलेच होते आपण. तेव्हा कोणाला समजलं नाही त्यांनी हात वर करा किंवा आपला व्हिडिओ चालू करा आणि मला सांगा. बघा, इथं आहे, सार्थक आहे, शलाका आहे, सिमरन आहे, आर्या आहे, गायतळ आहे, तनिष्का आहे, देवराज आहे, प्रथमेश आहे, जगडे प्रिया आहे. तुम्हाला गणित समजलं का? समजलं. समजलं? हो. चला, आता आपल्याकडे वेळ किती आहे माहितीये का? आता 3 मिनिटं आहे. ओके. आता मी आणखी एक गणित या ठिकाणी मांडतो. ते लिखी नसून साधं आहे. सगळ्यात फास्ट उत्तर कोणाचे ते बघू आपण. सगळ्यात फास्ट उत्तर -5 कंसात 4x वजा 3 बरोबर -2 कंसात 3x अधिक 5. चला सोडवा. चलपद एका बाजूला, स्थिर पद एका बाजूला. गुणाकार करा, स्थिर पद घ्या, बेरीज वजाबाकी करा. आणि x ची किंमत जर भाग जात असेल तर काढा, अन्यथा अंशात आणि छेदात सांगा. आर यू रेडी? हो. ओके, गुड. 2 मिनिटांनंतर आपली मीटिंग संपल्यानंतर 5 मिनिटांनी परत त्याच लिंकला जॉईन व्हायचं आहे. शेवटचे आपण फक्त 15 मिनिटं पाहणार आहोत. -5 ने कंसाला गुणा, -2 ने कंसाला गुणा. चलपद कोणत्याही एका बाजूला घ्या आणि स्थिर पद एका बाजूला घ्या आणि सोडवा. सर झालं. हा, ज्यांचं झालं त्यांनी सृष्टी झालं का? हो. थांबा, मला एकेकाने नाव सांगा. कुणीही गायतड पेनने लिहू नको स्क्रीनवर. जाय ना तू. हा गेला. हा, सृष्टीचा 1 नंबर तिने कमेंट केली आहे. नंबर 2
गौरी. तर आर्य गौरी. गौरी. नंबर 2 गौरी. नंबर तर आर्य 3. नंबर 3 आर्या. देवराज. आर्या. नाही, आर्य. बर, नंबर 3 आर्या. नंबर 4 देवराज. चला, 5वा नंबर कोणाचा आहे? सार्थक. सार्थक नरसाळे. 5वा नंबर आहे सार्थक. 6वा झाले. आता मला वाटतं पठाण सांगल किंवा कोण आहे? प्रिया झगडे आहे. शलाका आवाज येतो का? शलाका. हो. ओके. तिला वराव की मॅडम. चला, चेक करायचं का मग उत्तर, का कोणाला सोडवायचं आणखी? नाही, चेक नाही करा. चेक करायचं. बर, मी हो. पहिल्यांदा प्रश्न उत्तर विचारतो. आर्या, तुझं उत्तर सांग. आर्या, चांगलं. 26. तुझे उत्तर किती आलेले आहे? एक्सची किंमत बघा. मीटिंग संपली बर का. बर, आर्याचा चान्स संपलेला आहे. यानंतर दुसरा चान्स देतोय मी सृष्टीला.